वेलकम टू मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे एसएमएल नंबर आणि एसएमएल नंबर कशा पद्धतीने काढला जातो। ज्या विद्यार्थ्यांना सेम मार्क असतात, फॉर एक्झाम्पल एबीसी आणि XYZ असे दोन कॅन्डिडेट्स आहेत, दोघांना पण 98% आहेत, तर या दोघांमध्ये कोणाचा एसएमएल नंबर पहिले असणार, कोणाचा एसएमएल नंबर सेकंड असणार, तर या सर्व इम्पॉर्टंट गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहेत। भरपूर विद्यार्थ्यांनी मला पर्सनली कमेंट्स पण केले होते की सर आम्हाला माहिती नाही कशा पद्धतीने एसएमएल नंबर काढला जातो। जर दोन विद्यार्थ्यांना सेम मार्क जर असतील तर अशा कंडिशनमध्ये कोणत्या विद्यार्थ्याचा रँक हा पहिले असेल आणि कोणत्या विद्यार्थ्याचा रँक हा सेकंड असेल, तर ह्या सर्व इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। त्यामुळे आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये एंटर केलेले नाहीये तर त्यांच्यासाठी पण आज आपण पेड काउन्सिलिंग बद्दल पण सांगणार आहे की कशा पद्धतीने एंटर करायचे आणि पेड काउन्सिलिंगचे काय काय फायदे आहेत, कशा पद्धतीने एनरोलमेंट करायचे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा मेन टॉपिक असणार आहे आपला एसएमएल नंबर। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की एसएमएल बद्दल असणारे तुमचे सर्व जे डाऊट्स आहेत आणि कॅटेगरी रँक एसएमएल ॲज वेल ॲज कॅटेगरी रँक दोन्ही बद्दलचे सर्व जे डाऊट्स आहेत तुमच्या आजच्या व्हिडिओमधून सॉल्व्ह होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा ज्यांना बीएससी नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचे। तर चला आपण ऑफिशियल पीडीएफ मध्ये बघू, इन्फॉर्मेशन ब्रोचर मध्ये बघू। आता आपल्याकडे 2025चं इन्फॉर्मेशन ब्रोचर सध्या तर अवेलेबल नाहीये, बट जे 2024चं इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे तर आपण त्याच्यावर जाऊ आणि बघूया की एसएमएल नंबर काय आहे आणि तुमचा कॉलेज सिलेक्ट होण्यामध्ये किंवा कॉलेजला अलॉटमेंट होण्यामध्ये कशा पद्धतीने एसएमएल नंबर व्हॅरी करतो, इफेक्टिव्ह पडतो। ओके फ्रेंड्स, तर आपल्याकडे हे ऑफिशियल इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे। तुम्ही इथे बघू शकता की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमर्स एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई, आपले जे कॉमन सीईटी आहे MST सीईटी किंवा MSCET स्टेट कॉमर्स एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई, तर सीईटी सेलकडून हे ऑफिशियल आपले इन्फॉर्मेशन ब्रोचर मिळालेलं आहे। आता हे 2024चं इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे, सेम असंच 2025चं पण इन्फॉर्मेशन ब्रोचर असतं। आता इन्फॉर्मेशन ब्रोचर म्हणजे काय असतं ते सर्वात पहिले आपण बघून घेऊ। तर इन्फॉर्मेशन ब्रोचर म्हणजे तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे आणि ॲडमिशन प्रोसेस आहे, तर याच्यामध्ये येणाऱ्या सर्व ज्या स्टेप्स आहेत तर या स्टेप्सबद्दल सर्व काय नियम असतील, अटी असतील, सर्व गायडन्स असेल, तर तो सर्व गायडन्स किंवा सर्व ज्या नियम अटी आणि सर्व जे काही त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स असतात प्रत्येक प्रोसेसबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला या इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये मिळत असते। म्हणजे इन्फॉर्मेशन ब्रोचर म्हणजे काय, माहिती पुस्तिका। जे आपले काउन्सिलिंग प्रोसेस चालते तर त्याची एक माहिती पुस्तिका, त्याला आपण काय म्हणतो इन्फॉर्मेशन ब्रोचर। आणि ही ऑफिशियल आहे स्टेट कॉमर्स एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई म्हणजे सीईटी सेलकडून आलेली आहे। आता ही 2024ची आहे। 2024च्या बेसिसवर आपण बघूया की कशा पद्धतीने एसएमएल नंबर असतो। एसएमएल नंबर म्हणजे काय असतं, तर जसा तुमचा नीटचा पेपर होतो, नीटच्या पेपरमध्ये तुम्हाला AIR भेटतो म्हणजे काय ऑल इंडिया रँक, तसं ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र स्टेटसाठी पेपर देता तर त्याला AIR नसतो, त्याला काय असतो एसएमएल नंबर म्हणजे काय स्टेट मेरिट लिस्ट नंबर। म्हणजे तुमचा महाराष्ट्रात कितवा रँक आहे ते बघणे म्हणजे काय एसएमएल बघणे। आणि ॲज अपोजिट असतो तुमचा कॅटेगरी रँक, म्हणजे तुमच्या कॅटेगरीचं फॉर एक्झाम्पल मी आहे ओबीसी कॅटेगरी, ठीक आहे। ओबीसी कॅटेगरीच्या जर 1000 विद्यार्थ्यांनी जर पेपर जर दिला तर त्याच्यापैकी माझा नंबर कितवा आहे म्हणजे एसएमएल नंबर सेपरेट असणार आणि तुमचा कॅटेगरी रँक नंबर सेपरेट असणार। आता कॅटेगरी रँक का महत्त्वाचा आहे, कारण की प्रत्येक कॉलेजचे सीट्स हे जे आहेत तर ते एसएमएल पेक्षा पण जे तुमची कॅटेगरी आहे तर कॅटेगरीवर जास्त अफेक्ट करतात, कारण की प्रत्येक कॅटेगरीला काही पर्टिक्युलर नंबर ऑफ सीट्स आपल्याकडे रिझर्व आहेत, तर ते जास्त इम्पॉर्टंट आहे। म्हणून आपल्याकडे कॅटेगरी रँक पण बघितली जाते। कॅटेगरी रँक पण इम्पॉर्टंट आहे कारण की प्रत्येक कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटने आपल्याला स्पेसिफिक रिझर्वेशन दिलेले आहे, तर त्या बेसिसवर ॲडमिशन होत असतात। तर आजचा जो टॉपिक आहे तर तो टॉपिक काय आपला एसएमएल नंबर। एसएमएल नंबर आता याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट काय बघणार आहे की ज्यावेळेस 2 किंवा 4 विद्यार्थ्यांचे मार्क हे सेम असतात, कारण की आता जर तुमच्याकडे जर 20,000 विद्यार्थ्यांनी जर पेपर जर दिले तर भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क्स हे सेम असतील। फॉर एक्झाम्पल मी आहे, माझा एक मित्र आहे, त्या मित्राचा पण एक मित्र आहे, तिघांना पण जर सेम पर्सेंटाइल पडले, 90% जर पडले तर आमच्या तिघांपैकी मेरिट लिस्टमध्ये पहिलं नाव कोणाचं येईल, दुसरं नाव कोणाचं येईल, म्हणजे आमच्या तिघांची रँकिंग कशी ठरवली जाणार। फॉर एक्झाम्पल ABCDE हे 5 स्टुडंट आपल्याकडे आहेत आणि या 5 स्टुडंटला जर सेम मार्क जर पडले तर या 5 स्टुडंटपैकी पहिला रँक कोणाचा ग्राह्य धरला जाईल, याला आपण काय म्हणतो एसएमएल नंबर कसा धरला जाईल। तर यावर कोणते फॅक्टर्स अफेक्ट होतात आणि कोणत्या गोष्टींचा विचार करून हा एसएमएल नंबर काढला जातो हेच आपण या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट नोटीस, ती म्हणजे MH नर्सिंग ॲडमिशन 2025, BSc नर्सिंग, त्यानंतर GNM आणि ANM या तिन्ही कोर्समध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपली पेड काउन्सिलिंग सर्व्हिस आपल्या सर्वांसाठी ओपन आहे। मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स ॲडमिशन काउन्सिलिंग सर्व्हिस युअर पार्टनर इन नर्सिंग एज्युकेशन। आणि आपल्या नर्सिंग जी काउन्सिलिंग आहे तर नर्सिंग काउन्सिलचं सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून तर तुम्हाला ॲडमिशनपर्यंत तुमच्या कॉलेजच्या फर्स्ट डे पर्यंत प्रॉपर तुम्हाला गायडन्स आणि इन्फॉर्मेशन दिलेली जाईल। तर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना बाहेरून रजिस्ट्रेशन करून पण जर काउन्सिलिंग घ्यायची असेल तर दोन्ही पण ऑप्शन आपल्या काउन्सिलिंग बॅचेसमध्ये अवेलेबल आहे। तर आपल्याकडे 2 टाईपचे बॅचेस आहेत, मी 5 मिनिटात तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो। तर मित्रांनो, आपल्याकडे 999ची बॅच आहे। 999च्या बॅचेसमध्ये जे तुम्ही सायबर कॅफे
कॅफेमध्ये जाऊन कॅप रजिस्ट्रेशन करणार आहे तर ते कॅप रजिस्ट्रेशन प्लस तुमच्या सर्व चॉईस फिलिंग केल्या जातील आणि तुम्हाला काउन्सिलिंगची सर्व्हिस आहे तर काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये प्रॉपरली गायडन्स पण केला जाईल. तर ही जी आपली जी काउन्सिलिंगची फर्स्ट बॅच आहे तर त्या बॅचची किंमत आहे मित्रांनो 999 रुपये. तर महाराष्ट्रात अशी कोणतीच काउन्सिलिंग सर्व्हिस तुम्हाला भेटणार नाही की जिथे तुम्हाला 999 रुपीजमध्ये तुमचं काउन्सिलिंग पण होणार आहे, तुमचं रजिस्ट्रेशन पण होणार आहे आणि प्रत्येक राऊंडची चॉईस फिलिंग पण होणार आहे. जर तुम्ही प्रायव्हेटली जरी सायबर कॅफेमधून रजिस्ट्रेशन करायला जर गेले मित्रांनो तर तुम्हाला 300 ते 400 रुपये सर्व्हिस फीज प्लस तुम्हाला प्रत्येक चॉईस फिलिंगसाठी 100 ते 150 रुपये पेस करावे लागतील. त्यासोबत जर आपण जर 999 रुपयाची ही जर काउन्सिलिंग बॅच जर घेतली तर तुमचं रजिस्ट्रेशन पण होणार आहे घर बसल्या, त्यानंतर तुमची सर्व चॉईस फिलिंग पण होणार आहे आणि प्लस चॉईस फिलिंगमध्ये कॉलेज सिलेक्शनमध्ये तुमच्या रँकनुसार तुमच्या मार्कनुसार एक बेस्ट कॉलेज देण्यामध्ये पण तुम्हाला प्रॉपर गायडन्स आणि काउन्सिलिंग ह्या बॅचमध्ये केली जाणार आहे. तर ह्या बॅचची किंमत आहे मित्रांनो फक्त 999 रुपये. आणि आपल्याकडे जी सेकंड बॅच आहे तर सेकंड बॅचची आपल्याकडे किंमत आहे मित्रांनो 499 रुपये. तर 499 रुपयाची जी बॅच आहे तर त्या बॅचमध्ये तुम्हाला काय काय बेनिफिट मिळणार मित्रांनो, तर ज्या विद्यार्थ्यांना घरून किंवा जवळच्या सायबर कॅफेमधून रजिस्ट्रेशन करायचं असेल, चॉईस फिलिंग करायची असेल, बट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस काय आहे, कशी चॉईस फिलिंग करायची, कसे कॉलेज सिलेक्ट करायचे, त्यांना किती मार्क्स आहेत, त्या मार्कवर त्यांना कोणतं कॉलेज मिळेल, कॉलेज मिळणार की नाही मिळणार याच्याबद्दलची जर तुम्हाला काही शंका जर असतील तर त्यासाठी तुम्ही आपल्या 499 वाल्या बॅचमध्ये एंटर करू शकता. ज्यांना रजिस्ट्रेशन बाहेरून करायचे तर त्यांच्यासाठी पण आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे आणि ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशनची सोय नाहीये तर त्यांची पण आपण सोय केलेली आहे. तर 999 मध्ये ती पण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. तर आपल्याकडे अशा पद्धतीच्या 2 बॅचेस अवेलेबल आहेत आणि ह्या 2 बॅचेस सोबत तुम्हाला ह्या ज्या 15 याच्यामध्ये जे दिलेले आहेत तर या प्रॉपरली तुम्हाला ह्या 15 सर्व गायडन्स आणि काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये मिळणाऱ्या सर्व्हिसेस आहेत. तर आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊ की याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस मिळणार आहे. तर तुम्हाला पर्सनलाइज करियर गायडन्स केला जातो. बीएससी नर्सिंगबद्दल प्रॉपरली इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल. कोर्स अँड कॉलेज सिलेक्शन अकॉर्डिंग टू युअर मार्क्स. त्यानंतर तुमच्या बजेट आणि लोकेशननुसार एक बेस्ट कॉलेज आणि युनिव्हर्सिटी हे सिलेक्ट करण्यामध्ये आपली टीम तुम्हाला हेल्प करेल. त्यानंतर प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट सर्व कॉलेजेसबद्दल तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली जाईल. चॉईस फिलिंग बेस ऑन युअर रँक, तुमच्या रँकनुसार तुमची चॉईस फिलिंग करण्यामध्ये पण हेल्प केली जाईल. त्यानंतर बेटरमेंट आणि रिटेन्शनमध्ये तुम्हाला हेल्प केली जाईल, ज्याच्यामध्ये कोणतंही कॉलेज तुम्हाला सपोर्ट करत नाही. ओके, बेटरमेंट आणि रिटेन्शनमध्ये. त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअप चॅट असेल किंवा कॉलिंगवर तुम्ही डायरेक्टली आपली गायडन्स घेऊ शकता, इन्फॉर्मेशन सर्व जाणून घेऊ शकता. काउन्सिलिंगबद्दल असेल किंवा तुमचे जे डाऊट्स असतील ज्यावेळेस तुम्ही काउन्सिलिंग बॅचमध्ये एंटर करणार डायरेक्टली कॉल करून माझ्यासोबत बोलून सर्व तुमचे डाऊट सॉल्व्ह करून घेऊ शकता. वीकली गुगल मीट सेशन होतात ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे डाऊट्स पण सॉल्व्ह केले जातात. त्यानंतर ॲडमिशन रिगार्डिंग काही पण अपडेट जर असतील युट्यूबवर असतील, त्यानंतर काही जर गुगलला ऑफिशियल सीईटी सेलवर ज्या पण काही अपडेट्स येतात तर त्या विदिन सेकंड्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यानंतर असिस्टन्स इन चॉईस फिलिंग फॉर एव्हरी कॅपराऊंड, प्रत्येक कॅपराऊंडच्या चॉईस फिलिंगमध्ये तुम्हाला हेल्प केली जाईल. त्यानंतर सीट अलॉटमेंटमध्ये आणि सपोर्ट केला जाईल. त्यानंतर सपोर्ट इन ॲडमिशन प्रोसेस, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डीडी आणि चेक प्रोसेसमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना प्रॉपर इन्फॉर्मेशन नसते तर डीडी आणि चेकच्या प्रोसेसमध्ये पण तुम्हाला हेल्प केली जाईल. त्यानंतर ट्रॅकिंग द व्हॅकंट सीट्स ॲट एव्हरी कॅपराऊंड, प्रत्येक कॅपराऊंड झाल्यानंतर XYZ कॉलेजमध्ये किती सीट्स अजून व्हॅकंट आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी आहे याच्याबद्दल पण तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली जाईल. त्यानंतर मॉपअप राऊंड असेल, स्टे वॅकन्सी राऊंड असेल, इन्स्टिट्यूशनल राऊंड असेल, ज्या विद्यार्थ्यांना थोडे कमी मार्क्स आहेत, 45 आहेत, 40% 50% आहेत, ज्यांचे कॅपराऊंडमधून नंबर नाही लागले तर त्या विद्यार्थ्यांना लास्ट जे राऊंड असतात, फॉर एक्झाम्पल आपले मॉपअप राऊंड, स्टे वॅकन्सी राऊंड आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड असेल तर त्याच्याबद्दल पण त्यांना प्रॉपरली गायडन्स केलं जाईल आणि कंटिन्युअस गायडन्स आणि तुम्हाला ॲडमिशन पासून तर तुमच्या डिग्री मिळेपर्यंत, कारण की आपल्या चॅनलवर सर्व प्रकारचं कंटेंट अवेलेबल आहे बीएससी नर्सिंगसाठी. तुमच्या ॲडमिशन पासून तर तुमची डिग्री होऊपर्यंत सर्व कंटेंट तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सर्व कंटिन्युअसली गायडन्स पण आपल्याला दिला जाणार आहे. आणि आपल्या ही जी काउन्सिलिंग सर्व्हिस आहे तर मित्रांनो तिची फीस किती आहे तुम्ही इथं बघू शकता की फक्त 499 रुपीज आपली जी फीज आहे. 50% आपण ऑफ ठेवलेला आहे ह्या वर्षी. मागच्या वर्षी आपण 999 ठेवली होती पण ह्या वर्षी आपण 999 मध्ये रजिस्ट्रेशन प्लस काउन्सिलिंग करतोय आणि 499 मध्ये ओनली काउन्सिलिंगची बॅच तुम्हाला मिळणार आहे. तर 9284062215 या नंबरवर तुम्ही मला लगेच कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने बॅचमध्ये एनरोल करायचं आहे त्याची प्रॉपर इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला दिली जाईल. थँक्यू. तर हे जे आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे तर याची जे 15 नंबर पेज आहे तर 15 नंबर पेजवर आपल्याला डायरेक्टली इन्फॉर्मेशन त्यांनी ऑफिशियली दिलेली आहे. तर आपण आलोय डायरेक्टली 15 नंबरच्या पेजवर. इथे हा 12 नंबरचा पॉईंट आहे, प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट SML. ओके फ्रेंड्स, SML म्हणजे काय, स्टेट मेरिट लिस्ट. आता बघूया की स्टेट मेरिट लिस्ट काय असते, कशी काढली जाते आणि कोणत्या पद्धतीने तुमचे SML नंबर हे फाइंड आउट केले जातात आणि ठरवले जातात. द कॉम्पोनंट ऑथॉरिटी. आता कॉम्पोनंट ऑथॉरिटी म्हणजे काय, आपली सीईटी सेल विल प्रिपेअर प्रोव्हिजनल
स्टेट मेरिट लिस्ट. आता इथे एक इम्पॉर्टंट वर्ड आलाय मित्रांनो, प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट. आता प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे काय, तर जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात त्यापैकी जे विद्यार्थी सीईटी सेलच्या काउन्सिलिंगसाठी म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन नंतर जे आपली काउन्सिलिंग होती, चॉईस फिलिंग होती, तर त्यासाठी जे विद्यार्थी इलिजिबल आहेत तर त्या विद्यार्थ्यांची जी ऑफिशियल लिस्ट काढली जाते त्या लिस्टला आपण काय म्हणतो, प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट. नॉट अ सिलेक्शन लिस्ट, इट अ प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स. इथे त्यांनी पुढे दिलेले पण आहे, आपण हायलाइट करू, इलिजिबल त्यानंतर काय कॅन्डिडेट्स. ओके, इन MH नर्सिंग सीईटी 2024. आता इथे 2024च्या ऐवजी तुम्ही इथे 2025 कन्सिडर करा. आपल्याकडे लेटेस्ट आलेले इन्फॉर्मेशन ब्रोचर अजूनपर्यंत अवेलेबल नाहीये. द बेसिस ऑफ मार्क्स ऑब्टेन बाय द कॅन्डिडेट्स ॲट एंट्रन्स एक्झाम. जे एंट्रन्स एक्झाम मध्ये तुम्हाला मार्क्स मिळाले तर त्याच्या बेसिसवर हे मार्क म्हणजे ही जी स्टेट मेरिट लिस्ट आहे तर ती येत असते. द कॅन्डिडेट विल सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट इन MH नर्सिंग सीईटी एंट्रन्स टेस्ट. म्हणजे जे तुमचे कॉलेजचे सिलेक्शन होतात तर सिलेक्शन कशाच्या बेसिसवर होत असतात, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट इन MH नर्सिंग सीईटी 2024. तुमची जी एंट्रन्स टेस्ट आहे तर त्याच्यानंतर जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे तर याच्या बेसिसवर तुमचे जे सिलेक्शन आहे तर ते होत असतात. आता टाय ब्रेकर याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. आता आपण हेच बघणार आहे की टाय ब्रेकर काय असतो आणि कशा पद्धतीने याच्यावर आपले जे मार्क्स आहेत तर मार्क्स आणि SML नंबर याच्यामध्ये व्हॅरी केला जातो. तर याला आपण थोडं झूम करू आणि वाचूया. ओके, द टाय ब्रेकर फॉर डिटर्मिनेशन ऑफ द इंटर से मेरिट कॅन्डिडेट्स. ओके, आता इंटर से मेरिट म्हणजे काय, टाय ब्रेकर फॉर डिटर्मिनेशन ऑफ द इंटर से मेरिट कॅन्डिडेट्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सेम मार्क पडलेले आहेत त्याला आपण काय म्हणणार, इंटर से मेरिट कॅन्डिडेट्स. ओके, कॅन्डिडेट्स ऑब्टेनिंग द इक्वल MH नर्सिंग सीईटी 2024 मार्क्स म्हणजे त्यांना MH नर्सिंग सीईटीच्या एक्झाममध्ये इक्वल मार्क्स पडलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचं कशा पद्धतीने SML केला जातो तर ते आपण आता बघणार आहे. इन केस ऑफ 2 or more candidates obtain equal marks. जर 2 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सेम मार्क्स जर मिळाले इन एंट्रन्स एक्झामिनेशन, द इंटर से मेरिट ऑफ सच कॅन्डिडेट्स विल बी डिटरमाइंड इन ऑर्डर ऑफ प्रिफरन्स अंडर ॲज अंडर. म्हणजे खालील पद्धतीने त्यांनी 4 नियम दिलेले आहेत तर त्या नियमांप्रमाणे त्यांचा SML नंबर हा ठरवला जातो. आता त्याच्यामध्ये फर्स्ट काय, द कॅन्डिडेट विथ मोर मार्क्स इन बायोलॉजी. ओके, आता मी तुम्हाला जसे की मगाशी एक्झाम्पल दिलं, आपल्याकडे किती स्टुडंट आहे, 5 स्टुडंट आहे. स्टुडंटचं नाव काय, ABCDE. दोघांना पण किती 5ही पण जे स्टुडंट आहेत तर त्यांना किती पर्सेंटाइल पडले, 90 पर्सेंटाइल आलेले आहेत. तर आता 90 पर्सेंटाइल जर आले तर याच्यामध्ये ते बघणार की कोणत्या स्टुडंटला बायोलॉजीमध्ये जास्त मार्क आहेत. आता हे बायोलॉजीचे मार्क ते 12वीचे धरणार की तुमच्या एंट्रन्स एक्झामचे धरणार, तर ऑफकोर्स तुमची जे एंट्रन्स एक्झाम आहे तर एंट्रन्स एक्झामचे मार्क्स सुद्धा कन्सिडर केले जाणार. तर आता एंट्रन्स एक्झाममध्ये बघणार त्याला की बायोलॉजीमध्ये किती मार्क्स आहे. मग आता जर E नंबरचा जो कॅन्डिडेट आहे, ओके, तिघांना 5 जणांना पण आपल्याकडे 90 पर्सेंटाइल आहेत तर बायोलॉजीमध्ये कोणाला जास्त मार्क आहेत तर त्याचा नंबर असेल पहिला. फॉर एक्झाम्पल E कॅन्डिडेट आहे त्याला बायोलॉजीमध्ये 97 मार्क्स आहेत तर त्याचा असणार पहिला. त्यानंतर सेकंड आहे द कॅन्डिडेट्स विथ मोर मार्क्स इन केमिस्ट्री. ओके, आता जर 1-2 कॅन्डिडेट जर सेम आहेत, A आणि B जर सेम आहेत तर त्यांच्यामध्ये काय बघणार, सर्वात पहिले बायोलॉजीचे मार्क्स बघणार. त्यानंतर आता जर बायोलॉजीचे पण मार्क्स सर्व कॅन्डिडेट्समध्ये सेम आहेत तर त्यानंतर सेकंड प्रेफरन्स कशाला दिला जाणार, सेकंड प्रेफरन्स दिला जाणार केमिस्ट्रीला. त्यानंतर केमिस्ट्रीचे पण मार्क्स जर सेम जर असेल तर मग थर्ड प्रेफरन्स जो आहे तर तो कशाला दिला जाणार, तो दिला जाणार फिजिक्सला. आणि असा पण कंडिशन येऊ शकते की ABCDE 5ही पोरांना 90च पर्सेंटाइल आहे, बायोलॉजीला सेम मार्क आहे, फिजिक्सला सेम मार्क आहे, केमिस्ट्रीला सेम मार्क आहे. मग अशा कंडिशनमध्ये कोणता अजून नेक्स्ट क्रायटेरिया ग्राह्य धरला जाईल तर तो काय आहे, अन ओल्डर कॅन्डिडेट विल बी प्रेफर ओव्हर अ यंगर कॅन्डिडेट. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं वय जास्त असेल तर त्याचा नंबर पहिले घेतला जाईल. तर ही 4 नंबरचा त्यांचा रूल आहे सीईटी सेलचा. ओके फ्रेंड्स, तर समजलं तुम्हाला, हे जे 4 रूल्स आहेत तर हे मेनली केले जातात. आता कशा पद्धतीने SML नंबर केला जातो आपण आता ही जी लिस्ट आपल्याकडे जी PDF आहे तर याच्यामध्ये मे बी कोणाला समजलं नसेल तर एकदम परत सोप्या भाषेत मी एकदा सांगतो की 5 विद्यार्थी आहेत, 5 विद्यार्थ्यांना 90 पर्सेंटाइल पडलेले आहेत. ओके, आता 6 विद्यार्थी आहे, 5 विद्यार्थ्यांना 90 पर्सेंटाइल आले आणि 6व्या विद्यार्थ्यांना 91 पर्सेंटाइल आले. तर याच्यामध्ये SML फर्स्ट कोणाचा असेल, ज्याला 91 पर्सेंटाइल आहेत त्याला. आता खालचे राहिले 90 जण, की जे 90 पर्सेंटाइल आहे जे 5 जण. तर आता यांचा SML नंबर कसा कन्सिडर केला जाणार, तर सर्वात पहिले बघणार की त्यांचे बायोलॉजीचे मार्क्स. ज्याला बायोलॉजीचे मार्क्स जास्त त्याचा SML नंबर जास्त. आता याच्यामध्ये पण होऊ शकतं की 3 जणांना बायोलॉजीचे मार्क्स चांगले असतील, मग त्या तिघांपैकी परत कॉम्पिटिशन केली जाईल, त्याच्यामध्ये बघितलं जाईल की त्या दोघा यांच्यापैकी फिजिक्सला किती जण, केमिस्ट्रीला किती जणांना चांगले मार्क्स आहेत. ज्याचे केमिस्ट्रीचे मार्क्स चांगले त्याचा SML नंबर जास्त. असं पण होऊ शकतं की शेवट 2 जण राहतील, त्यांचे फिजिक्सचे मार्क्स पण सेम येतील. मग अशा कंडिशनमध्ये काय केलं जाईल, ज्यांची बायोलॉजी सेम आहे, फिजिक्स सेम आहे, केमिस्ट्री सेम आहे, त्या विद्यार्थ्यांचा एज बघितला जाईल. ज्या विद्यार्थ्याचं एज जास्त आहे
तर त्या विद्यार्थ्याला पहिलं प्राधान्य दिलं जाईल. तर अशा पद्धतीने आपला जो SML नंबर आहे तो SML नंबर काढला जातो. तर ज्यावेळेस तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येतील, ज्यावेळेस तुमचे रजिस्ट्रेशन होतील आणि रजिस्ट्रेशन झालेल्या कॅन्डिडेटचं जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल, तर त्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला हा तुमचा SML नंबर समजेल. जर तुमचा SML नंबर हा जर 4000च्या आतमध्ये जर असेल, तर तुम्हाला एक टॉप कॉलेज महाराष्ट्रामध्ये भेटू शकतं. त्यासाठी तुम्हाला फक्त काउन्सिलिंग ही नीट डोकं लावून आणि काही ट्रिक्स वापरून तुम्हाला काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. जर मित्रांनो तुम्हाला अजूनपर्यंत काउन्सिलिंग प्रोसेस काय आहे आणि काउन्सिलिंग प्रोसेसबद्दल जर प्रॉपर इन्फॉर्मेशन जर नसेल, तर आपली मित्रांनो पेड काउन्सिलिंग सर्व्हिस सर्वांसाठी चालू आहे. तुम्ही आपल्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये एंटर करू शकता. आपल्याकडे 2 बॅचेस अवेलेबल आहेत. एक बॅच आहे आपल्याकडे 499 आणि एक बॅच आहे 999. रजिस्ट्रेशन प्लस काउन्सिलिंग आपल्याकडे येते 999 मध्ये आणि फक्त जी काउन्सिलिंगची बॅच आहे ती आपल्याकडे आहे मित्रांनो 499 मध्ये. तर खाली दिलेला नंबर आहे, या नंबरवर तुम्ही आजच कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपल्या बॅचमध्ये एनरोल करायचं आहे. त्यासोबत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली आपला व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करू शकता. आणि थर्ड थिंग जी म्हणजे ही ज्या लिस्ट आपली जी काउन्सिलिंग आहे, तर काउन्सिलिंगच्या ज्या रजिस्ट्रेशनच्या लिंक्स आहेत, तर त्या लिंक्स पण तुम्हाला आपला आजचा जो व्हिडिओ आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तुम्ही तिथून डायरेक्टली फॉर्म फिलअप करून बॅचमध्ये एनरोल करू शकता. ओके फ्रेंड्स. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला समजलं असेल की SML नंबर काय आहे, कशा पद्धतीने SML नंबर काढला जातो, त्यानंतर कोणते मार्क्स आहेत जे SML नंबरमध्ये सर्वात पहिले कन्सिडर करतात. तुमचे MS नर्सिंग CETचे पर्सेंटाईल, त्यानंतर बायोलॉजी, त्यानंतर केमिस्ट्री, त्यानंतर फिजिक्स आणि त्यानंतर तुमचं एज. तर हे 5 फॅक्टर्स आहेत. या 5 फॅक्टरच्या अकॉर्डिंगली तुमचा SML नंबर काढला जातो. त्याचबरोबर आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन दिली आपल्या पेड काउन्सिलिंग बद्दलची. तर ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये एनरोल करायचं आहे, तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. थोड्याच सीट्स आपल्याकडे बाकी आहेत. तर त्यांनी आजच खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा डायरेक्टली व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला प्रॉपर जी गायडन्स आहे आणि काउन्सिलिंग आहे तर त्याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन दिला जाईल. कशा पद्धतीने काउन्सिलिंग बॅचमध्ये एंटर करायचंय, सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल. ओके फ्रेंड्स. त्यानंतर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल, आवडला असेल, माहिती जर आवडली असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की आपण असंच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट तुमच्यासाठी BSc नर्सिंग CET असेल, त्यानंतर BSc नर्सिंगचे पेपर्स असतील, सर्व सिलेबस असेल आणि आपलं जे ॲडमिशन प्रोसेस असेल, तर BSc नर्सिंगबद्दल A to Z सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील. त्यामुळे आपल्या चॅनलला आजच तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या या व्हिडिओला शेअर करा ज्यांना BSc नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. थँक्यू फ्रेंड्स.